मनसेचे नेते अमित ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नीट परीक्षेच्या अनुषंगानं आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदीच्या कुटुंबाची त्यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे. तर उद्या ते मनसेच्या सभासद नोंदणी, विद्यार्थ्यांशी संवाद तसंच पदाधिकाऱ्यांची बैठक या सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहे. बावनकुळे साहेबांसोबत माझं बोलणं झालेलं होतं जेव्हा आम्हाला डिटेल भेट दिली. इथे 100 मीटरच्या दूरवर भाजपाचे मी काही आश्वासन द्यायला नाही आलो, मी भेटायला आलेलो, आधार द्यायला आलेलो. पण मला इकडे आल्यावर कळलं की मला कळलं नाही, वाईट वाटवलं पाहिजे की राग आला पाहिजे. त्या माणसाने आपल्या मुलीसाठी शेती विकली. नीट पेपर फुटी झाल्यानंतर त्यांना ब्रेनस्ट्रोक आला, पॅरालाइज झाले, कमवण्याचं साधन नाहीये. मुलगा 9वीत आहे आणि सरकार फक्त 1 कोटी जाहीर करून बसलंय. अजूनपर्यंत ते पैसे पोचले नाहीये. हे कधी पोचणार आहे? तुम्ही किती क्रूर लेवलला तुम्ही चाललाय. काय परिस्थिती आहे ही? नेपाळमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर बनलेली आहे. अनेक जण तिथं अडकून पडलेले आहेत. देशातलेही अंदाजे 105हून अधिक नागरिक नेपाळमध्ये अडकून पडल्याची माहिती मिळालेली होती. त्यात महाराष्ट्रातले किती नागरिक आहेत त्या अनुषंगानं आता हेल्पलाईन जारी करण्यात आलेली आहे. 24 तास नियंत्रण कक्षाद्वारे कार्यरत ही हेल्पलाईन असणार आहे आणि या संदर्भातली मदत सातत्यानं या हेल्पलाईनच्या माध्यमातून केली जाणार आहे. 1070 या टोल फ्री क्रमांकावरनं देखील मदत मिळणार आहे. शिवाय 9321587143 या क्रमांकाद्वारे नियंत्रण कक्षाकडे मदत मागता येऊ शकेल. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट करत ही सगळी माहिती जारी केलेली आहे. खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलेली आहे. राहुल गांधींमुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोदींवर मंत्रिमंडळामध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्री हे अकार्यक्षम आहेत असं राऊत म्हणतायत. त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या अपयशाची लक्तरं जी त्यांनी टांगली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे रिशफल करावे लागतात. कॅबिनेटचा चेहरा त्यांना बदलावा लागतो. जवळजवळ 99% मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळातले अकार्यक्षम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2024 आम्ही सातत्यानं 3 निवडणुका जिंकलोय. त्यामुळं कुणाची लक्तरं वेशीला टांगली, कुणाची आबरू देशानं वेशीवर लटकवली आणि उभाटा गटाची लक्तरं काय झाली त्याच्याकडे बघा. देशाचे पंतप्रधान देश चालवण्यासाठी सक्षम आहेत. मोदीजी आज देखील 18 तास काम करतायत. तुमच्या उद्धवजींची प्रकृती कशी आहे एकदा मेडिकल बुलेटिन काढून महाराष्ट्राला सांगा. मोदीजी आज वयाची 75 गाठली तरी फिट आहेत. तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं काम करतात. परंतु उद्धवजी ठाकरे यांची प्रकृती कशी आहे याचं मेडिकल बुलेटिन एकदा संजय राऊत महाराष्ट्रासमोर सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विकसित भारत बघायचा आहे तर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना उभाटा गटाची वाताहत बघायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.